सुंदर सनराईज बघण्यासाठी चक्क आज आम्ही लवकरच उठलो. वेलकम टू डे 2 ऑन द कॉर्डेलिया क्रूज. लवकर उठल्यामुळे आमची कामंसुद्धा पटपट उरकली आणि ब्रेकफास्ट पण निवांत केला. मग छान असं रेडी झालो आणि गेलो लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीसाठी चेअरमॅन्स क्लबला. तिथे आज लहान मुलांसाठी क्राफ्टची ॲक्टिव्हिटी होती. अबीरने पण ॲक्टिव्हिटी खूपच एन्जॉय केली आणि नंतर मोठ्यांसाठी एक गेमसुद्धा होता, ज्याचं नाव होतं गेम ऑफ माफिया. हा गेम इतका इंटरेस्टिंग होता की हा गेम खेळताना वेळ कसा गेला समजलंच नाही. खरं तर इथं प्रत्येकासाठी काही ना काही ॲक्टिव्हिटीज असतात, त्यामुळे वेळ कसा जातो हे समजत नाही. लंच केल्यानंतर परत एकदा छान रेडी झालो आणि गेलो टॉप डेकला. आम्ही तर ठरवूनच टाकलेलं आहे, रेडी झाल्यानंतर टॉप डेकला येऊन छान छान व्हिडिओज, रील्स आणि फोटोज पहिले काढून घ्यायचे. स्नॅक्सचं पण टायमिंग झालंच होतं. इथे स्नॅक्सचं टायमिंग आहे संध्याकाळी 4:30ला. तेवढ्यातच अचानक ढग दाटून आले. थंडगार वारा सुटला आणि असं वाटलं आता पाऊस पडेल आणि बघता बघता खरंच पाऊस पडायला सुरुवात झाली. मस्त पावसाचा आनंद घेता घेता आम्ही छान स्नॅक्स केले आणि ह्या पावसाच्या नादातच आम्हाला मार्केट थिएटरला जायला उशीरसुद्धा झाला. तेवढ्यात ही इतकी लाईन वाढली आणि हा बल्ले बल्ले शो, जो इथला खूप मोठा बॉलिवूड शो आहे, तो सुरू पण झाला. हा शो एका मूवीसारखाच आहे, ज्यामध्ये कॉमेडी, रोमॅन्स, इमोशन असं सगळं काही आहे. शो नंतर आम्हाला करायचं होतं शोर एक्सकर्शनचं बुकिंग, कारण की नेक्स्ट डे आम्ही पोचणार होतो लक्षद्वीपला. ते केल्यानंतर अंताक्षरी खेळलो, डिनर केला आणि डीजेचा तालावरती ठेका धरला. असा होता आमचा डे 2.